हाय एव्हरीवन, मी डॉक्टर दिव्यानी. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग टॉपिकवर बोलणार आहोत. मला असं वाटतं तुमच्यापैकी खूप जणं माझ्याशी आज जोडले जातील, कारण मी जे काही आज सांगणार आहे आय थिंक मोस्ट ऑफ द पीपल त्याच्याशी रिलेट करतील. तुमच्यासोबत असा कधी प्रसंग झाला आहे का की तुम्ही कधीच कोणाचं वाईट नाही केलं तरीसुद्धा आयुष्याने तुमच्यावर घात केला, किंवा तुम्ही सतत देवाशी प्रार्थना करत असाल की मी कोणाचं वाईट केलं आहे, मी काय पाप केले की माझ्यासोबत असं झालं. ज्या लोकांनी मला त्रास दिला ते आता हसत आहेत आणि मी त्रास सहन करत आहे, मी मी इथे रडत आहे. आपला विश्वास तुटतो आणि लोकांवरती आपण संशय घ्यायला लागतो आणि हळूहळू आपण स्वतःवर पण शंका घ्यायला लागतो. आपण स्वतःवरती एवढा संशय घ्यायला लागतो की आपण सतत स्वतःला प्रश्न विचारायला लागतो की खरंच माझी चूक होती का. परंतु एक गोष्ट सांगू, प्रत्येक धोका ही तुमची चूक नाही आहे. आपल्याला असं वाटतं की सगळ्या गोष्टींना कारणीभूत मीच आहे आणि आपल्या मनात खूप आग पेटते आणि आपण तेव्हा म्हणतो की मला आता या व्यक्तीचा बदला घ्यायचा आहे. आणि इथेच काही जणांचं चुकतं. बदलाची भावना एवढी तीव्र असते की आपल्याला वाटतं जेवढा त्रास या व्यक्तीने मला दिला आहे तेवढाच त्रास तिलाही झाला पाहिजे किंवा त्यालाही झाला पाहिजे. बदला जो असतो ना तो कधीच आपल्या आत्म्याला शांती देत नाही. आपण जेवढ्या लवकर त्या व्यक्तीला आपल्या मनातून काढून टाकतो तोपर्यंत आपलं दुःख हलकं होऊ शकत नाही. ती व्यक्ती तुम्हाला त्रास देऊन पुढे निघून जाते आणि तुम्ही तिथेच अडकून बसता. म्हणून शहाणे लोक कधीच बदला घेत नाहीत, ते डायरेक्ट सोडून देतात. आणि जग म्हणतं बदला घेण्यातच खरी ताकद आहे. तोच व्यक्ती खूप मजबूत आहे, ताकदवर आहे जो बदला घेतो. पण हे सत्य नाही आहे. बदला घेणं एवढं काही अवघड नाही आहे, परंतु सोडून देणे मात्र खूप कठीण आहे. त्याला खूप डीप अशी समज लागते आणि आपल्या समाजामध्ये खूप कमी लोक आहेत जे सोडून देतात आणि जे धरून बसतात किंवा बदला घ्यायच्या भावनेने किंवा सतत बदला घ्यायची भावना असते ते लोक नेहमी अस्वस्थ राहतात. जेव्हा तुम्ही सोडून देता तेव्हा तुमची आत्मा तुम्हाला सांगते की मी आता माझी ऊर्जा वाया घालवणार नाही आणि त्या क्षणी तुमचा आत्मा, तुमचं मन हलकं होतं. मग शेवटी प्रश्न हा राहतो की न्याय कोण करणार. आपण बदला तर नाही घेतला, मग न्याय कोण करणार. इथेच परमेश्वराचा न्याय चालू होतो. आपण पूर्ण घटना पाहतो आणि परमेश्वर मन पाहतो. हे कार्य तुम्ही कुठल्या उद्देशाने केलं, का केलं, कसं केलं, तुम्ही काय केलं यापेक्षा जास्त तुम्ही कुठल्या उद्देशानं केलं हे जास्त पाहिलं जातं. प्रत्येक गोष्टीचा परिणाम होतो. प्रत्येकाला आपल्या कर्माची फळं 100% भेटतात. कोणाला आज मिळतात, कोणाला उद्या, कोणाला काही काळानंतर मिळणार, पण 100% मिळणार. तुम्ही कधी पाहिले काही लोक चुकीचं वागूनही आयुष्यात खूप यशस्वी होतात. ते लोकांना त्रास देतात, मागून बॅड एनर्जीज सोडतात, मग जेलसी असो किंवा गॉसिप्स करून असो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवन कधी एकाच अध्यायानं बनत नाही. परमेश्वराचा न्याय उशिरा होतो, पण असा होतो ना की माणसाने बघतच बसलं पाहिजे. फक्त थोडे पेशन्स आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास पाहिजे. एक गंमत बघा ना, देव कधी कधी अशा लोकांना एवढ्या उंचीवर घेऊन जातो, पण ते कशामुळे. कारण जेवढी जास्त उंची असेल तेवढ्या उंचीवरून खाली पडणं तेवढंच वेदनादायक असतं. म्हणून म्हटलं आहे ट्रस्ट द प्रोसेस. कधी कधी जाणून बुजून यश आधी येतं, कारण त्या व्यक्तीला उंचीवरून खाली पडताना समजलं पाहिजे की त्यांनी काय गमावलं आहे. आपल्या आयुष्यातून असेच काही लोक अचानक निघून जातात, पण त्यांचं जाणं मात्र ॲक्च्युअलमध्ये आपल्याला आशीर्वाद असतं, पण आपल्याला त्याचं खूप दुःख होतं. पण ॲक्च्युअलमध्ये तो खरा आशीर्वाद असतो. सगळेच लोक तुमच्या आयुष्यामध्ये कायमचे नाही आलेत. काही लोक फक्त तुम्हाला मजबूत करण्यासाठी आलेले असतात. ते तुम्हाला एवढा त्रास देणार, तुमचं एवढं मानसिक खच्चीकरण करणार की तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्ही स्वतःला कसं सांभाळून घ्यायचं. तेवढे मजबूतही व्हाल तुम्ही आणि तुम्हाला त्या प्रश्नाचंही उत्तर मिळून जाईल की का त्या लोकांना माफ करून टाकायचं. त्यांच्यासाठी नाही, तुमच्यासाठी, तुमच्या आत्म्याच्या शांतीसाठी.
तुम्ही जेव्हा त्यांना माफ करता याचा अर्थ असा अजिबात नाही की त्यांचं वागणं बरोबर होतं किंवा तुम्ही तुमची चूक मान्य केलेली आहे जी की तुम्ही कधीच नाही केली. तेव्हा तुमच्या मनाचं ओझं हलकं होतं आणि तुम्ही खऱ्या स्वातंत्र्याची अनुभूती घेतात. अजून एक गोष्ट सांगू, इतिहास साक्ष आहे की महान लोक कधीच सहजासहजी घडत नाहीत किंवा इझिली घडत नाहीत. ते नेहमी वेदनेतूनच घडतात. ज्यांनी जग बदललं त्यांनी खूप वेदना सहन केल्या आणि भरपूर दुःख सहन केलं. ठरवलं मी कधीच तुटणार नाही, मी वापस उभा राहणार. आणि तेच लोक नंतर प्रेरणा ठरले. कधी कधी आपल्याला समजत नाही की माझ्यासोबत असं का घडलं, पण आपण आयुष्यामध्ये जसं जसं पुढे जाल आणि आपण जेव्हा मागे ओढून पाहतो तेव्हा आपल्याला कळतं की जे झालं ते खूप गरजेचं होतं आणि जे झालं ते माझ्यासाठीच झालं, त्यातच माझं भलं होतं. आपल्याला समजून जातं की जर हे दुःख आपल्या आयुष्यात नसतं तर मी ज्या पोझिशनवर आहे आत्ता ती पोझिशन मला मिळालीच नसती. देव आपल्या आयुष्यातून आपल्या जवळचे बरेच लोक दूर करतो, कारण त्याला हे जाणवलेलं असतं की आपल्या मार्गातील बरेच अडथळे हे त्यांच्यामुळे आहेत आणि तो त्या क्षणी त्या लोकांना आपल्यापासून कट ऑफ करतो. आणि हा तुमच्या आयुष्यातला शेवट नाही आहे, हा फक्त एक अध्याय आहे. प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर एक सुंदर अशी सकाळी येते आणि तुमच्या वाटेला आलेलं दुःख कधीच वाया जाणार नाही. त्यानंतर तेच तुमची खरी ताकद बनेल. खूप दिवसानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही मागे वळून पाहताल ना तेव्हा तुम्हाला कळेल की मी कशी होते किंवा मी कसा होतो आणि आता कसा झालो आहे. ते एकदम स्ट्रॉंग पर्सनॅलिटी. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे त्यांना तुम्ही देवाला समर्पण करा, त्यांना सोडून द्या. तुमची ती ऊर्जा तुमच्या भविष्यावर खर्च करा जे की तुमच्या खरी कामाला येणार आहे. तुम्ही ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला आहे जर तुमची ऊर्जा तुम्ही त्यांच्यावर खर्च केली तर त्यांचं पाप कटत आहे. तुमचा जो पुण्याचा साठा आहे ना तो तुम्ही खर्च करत आहात अशा लोकांवरती ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे. आता तुम्हाला समजलंच असेल की तुमच्या वाट्याला दुःख का आलं. ते फक्त आणि फक्त तुमच्या मजबूती करण्यासाठी होतं, तुम्हाला स्ट्रॉंग बनवण्यासाठी होतं आणि हे तुमच्यासाठी खूप गरजेचं होतं जेणेकरून तुमचा कोणी फायदा उचलणार नाही, तुम्हाला कोणीच दुखवू शकणार नाही. मला एक गंमत सांगू, आता हे ऐकून तर तुम्हाला रिलीफ भेटलाच पाहिजे. आपल्याला जेव्हा वाटतं ना की माझं मी इतकं चांगलं वागते, माझं एवढं कर्म चांगलं आहे, मी पुण्य करूनही माझ्या वाट्याला दुःखच का. एक सांगू, जेव्हा तुमच्या आयुष्यात खूप चांगले दिवस येणार असतात ना किंवा तुमचं खूप चांगलं होणार असतं तेव्हा देव काय करतो माहिती आहे, तुमचे अगोदरच्या जन्मीचे पाप कर्म किंवा या जन्मीचे तुम्ही जे काही थोडंफार चुकीचं केलं आहे ते पहिलं तुमच्या वाट्याला तुम्हाला भोगायला देतो. मग तेव्हा तुम्हाला असं वाटतं की मी चांगलं वागूनसुद्धा माझ्यासोबत असं का घडत आहे. पण ॲक्च्युअलमध्ये देवाची प्लॅनिंगच ही असते की तुम्ही पटपट सगळे तुमचे कर्म भोगून घ्या आणि मग तुमचे दिवस चेंज होणार आणि मग तुमचं आयुष्य बदलणार. म्हणूनच म्हटलं आहे की पेशन्स ठेवा, ट्रस्ट द प्रोसेस. देवावरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. तो जे काही करत आहे तो आपल्यासाठीच करत आहे. आणि अजून एक गोष्ट, हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच भेटला असेल ना तर हा प्लीज शेअर करा. कदाचित कोणाचं आयुष्य बदलवू शकेल. आणि स्वतःच्या मनाला ठामपणे सांगा की जे मी गमावलं ते माझं कधीच नव्हतं आणि जे माझं आहे ते माझ्यापासून कधीच दूर जाऊ शकत नाही आणि जे झालं ते माझ्यासाठी होतं, माझ्या भल्यासाठी होतं. म्हणून तुमची ऊर्जा तुमच्या भविष्यावर खर्च करा, ना की त्या नेगेटिव्ह लोकांवरती. पर्सनल ओपिनियन सांगू, बदला घेण्याऐवजी तुम्ही फक्त त्या परमेश्वरावर डोळे झाकून विश्वास ठेवा आणि मग खरी जादू बघा. अजून एक गोष्ट सांगू, जेव्हा तुम्ही मी आता बदला घेणार किंवा मी आता याला सोडणारच नाही, मी याला त्याचं प्रत्युत्तर देणारच, मी पण त्याला तेवढंच दुखवणार, ही भावना ठेवून जर तुम्ही जगत असाल ना तर आय एम सॉरी. तुम्ही किती मोठी चूक करत आहात. तुम्ही त्या व्यक्तीचं पाप कर्म कट करत आहात आणि तुमचं जे पुण्य ते त्याच्यावरती खर्च करत आहात. म्हणून तुमची ऊर्जा सेव्ह करा.
ही कधी उपयोगी येईल तुमच्या फ्युचरमध्ये तुम्हाला कळणारही नाही. म्हणून म्हणते ट्रस्ट द प्रोसेस. देवावरती विश्वास ठेवा आणि त्याच्यावरती पूर्ण समर्पण भावाने किंवा ही सिच्युएशन किंवा हा जो त्रास आहे तो देवाला समर्पण करून टाका.